राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव वाढणार का? कांद्याचे बाजारभाव काल थोडेसे कमी झाले आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा बाजारात काल आलेला, आपण त्याची माहिती ही सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहिलीही असेल. आता तो कांदा होता फक्त 98 गोण्या, परंतु त्याची चर्चा ही मात्र देशभरात झाली. तर नेमकं असं का होत आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मलाही बऱ्याच शेतकरी मित्रांनी कालपासून कमेंट बॉक्समध्ये विचारणा केली की कांद्याचे दर हे आणखी कमी होतील की काय, कांद्याचे दर कमी का झाले, कांद्याचा भाव वाढणार नाही का, आंध्र प्रदेशचा नवीन कांदा इतक्या लवकर बाजारात आला कसा, याबाबत बऱ्याच जणांनी मला विचारणा ही केली आणि त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ मी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांद्याचे दर काल कमी का झाले आणि ते दर वाढणार का? तर मित्रांनो, कांद्याचे दर हे मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही कमी होते, लगेच त्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आपल्याला थोडेसे सुधारलेले दिसून येतात, कारण तिथे मग मागणी वाढते आणि त्यामुळे पुन्हा एकदा दरामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातही तसलाच काहीसा प्रकार हा घडला. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचे भाव वाढले, त्यावेळेस कांद्याची आवक ही कमी झालेली होती आणि काल जर पाहिलं तर काल थोडीशी आवक ही नाशिक जिल्ह्यामध्ये वाढलेली होती आणि साहजिकच आहे, आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसून येतात. आता कांद्याचे भाव वाढतात कधी? ज्यावेळेस कांदा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतो त्यावेळेस कांद्याचे दर हे सुधारतात आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर लवकरच कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडी सुधारणा ही दिसून आलेली आहे. चांगलं वातावरण आहे, सुधारणा आहे. फक्त आपण आपल्या कांद्याची विक्रीचं असं योग्य असं नियोजन हे करा. आपण जर बाजारपेठेमध्ये आपला कांदा थोडा थोडा पाठवला, बाजारपेठेमध्ये जास्त आवक झाली नाही, तर नक्कीच कांद्याचे दर हे आपल्याला यावर्षी चांगले दिसून येणार आहेत. हा माझा लाईव्ह तिसरा व्हिडिओ या वर्षीचा आहे. पहिल्या व्हिडिओमध्येही मी आपल्याला सांगितलं होतं की ज्याचा कांदा खराब होत आहे त्याला विकल्याशिवाय पर्याय नाही, परंतु आपण कांदा स्टोअर करून ठेवा, असं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की कांद्याचे दर नक्कीच सुधारणार आहेत. कांद्याचे भाव कमी झाले, घाबरून जाऊ नका, कांद्याचे दरही सुधारणार आहेत आणि त्याचप्रमाणे कांद्याचे दर आपल्याला सुधारलेले दिसून आलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्येही मी आपल्याला सांगत आहे की आपण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. यावर्षी कांद्याला नक्कीच चांगले दर असणार आहेत. त्यामुळे आपण आपला कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा. सध्या आपला बारीक साईज जो कांदा आहे, गोलटी वगैरे, तो आपण विकला तरी चालेल असं माझं मत आहे. कारण ज्यावेळेस नवीन कांदा बाजारात येतो त्यावेळेस नवीन कांद्याची साईज ही गोलटी साईज असते. जास्त बारीक साईज कांदा हा अगदी कमी पैशात उपलब्ध हा होत असतो आणि त्यामुळे आपल्या गोलटीला त्यावेळेस विचारणा केली जात नाही. परंतु आज गोलटी जर आपण विकली तर गोलटीला चांगला भाव आपल्याला मिळणार आहे. गोलटीचं वजनही लवकर कमी होत असतं, कारण तो बारीक साईज कांदा असतो आणि ज्यावेळेस नवीन कांदा बाजारात येतो त्यावेळेस गोलटी साईज त्याचीही गोलटी असते, तो साईज जास्त होत नाही आणि तो कांदा अगदी कमी पैशात मिळत असतो. आपला कांदा हा आपण जितक्या दिवस ठेवून त्यावेळेस त्या भावामध्ये आपल्याला तो विकावा लागतो. त्यामुळे आता जर आपल्याला कांदा विकायचा असेल तर तो बारीक साईज कांदा विकलेला कधीही चांगलं असणार आहे आणि सध्या बारीक साईज कांदा बाजारात जास्त आहे आणि त्यामुळे मोठ्या साईज कांद्याला डिमांड सध्या आहे. स्टॉकच्या कांद्याला चांगली मागणी सध्या आहे आणि त्यामुळे बाजारभाव आपल्याला सुधारलेले दिसून येत आहेत. परंतु बाजारभाव जर काही ठिकाणी कमी झालेले दिसून येत आहेत, त्याचं कारण फक्त आवक आहे. आवक ज्यावेळेस वाढते त्यावेळेस भाव थोडेसे आपल्याला कमी झालेले दिसून येतात. तर मित्रांनो, दुसरा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो नवीन कांद्याचा. तो मित्रांनो, आता नवीन कांद्याची 98 गोण्यांची आवक काल आंध्र प्रदेशची बेंगलोर येथे झालेली आपल्याला दिसून आली. सोशल मीडियावरती त्याची खूप चर्चा झाली. परंतु ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढतात त्यावेळेस असले काही प्रकार हे व्यापाऱ्यांकडून करण्यात येत असतात. काही नवीन कांदा बाजारात अजून लगेच येणार नाही, त्यामुळे नवीन कांद्याची काही जास्ती घेण्याची गरज नाही. एकतर अजून पुढे पाऊसच नाही आणि
ज्यावेळेस पाऊस चांगला होतो त्यावेळेस नवीन कांद्याची पेरणी जास्त प्रमाणात होते आणि त्यानंतर तो कांदा बाजारात येत असतो. त्यामुळे नवीन कांद्याचा हा विषय लगेच सध्या डोक्यात घ्यायचं काही कारण नाही. तो विषय आपण लगेच बाजूला ठेवला तरी चालेल. फक्त काय असतं, ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढत असतात त्यावेळेस काहीतरी भाऊकडून कांद्याचे भाव पाडायचे असा प्रयत्न हा सगळ्याचाच असतो आणि कमी पैशात कांदा खरेदी करायचा, तो कांदा जास्त भावाने विकायचा, हे आता एक तंत्रच आहे. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. आपण फक्त नियोजन करा, कांदा भावावर लक्ष आपलं केंद्रित असू द्या. ज्यावेळेस भाव सुधारतात त्यावेळेस लगेच आपण दुसऱ्या मार्केटला थोडीशी आपलं जे काही कांदा विकायचा असेल तो कांदा बाजारात पाठवत चला, जेणेकरून आपल्याला चांगला दर नक्कीच मिळेल. आता माझ्या पाहण्यानुसार यावर्षी तर कांद्याला चांगला दर मिळेल असं वाटत आहे. कारण मित्रांनो, इतक्या लवकर यावर्षी कांद्याचे भाव हे सुधारलेले आपल्याला दिसून येत आहेत. मध्य प्रदेशातही कांद्याचे भाव सुधारलेले आहेत. इंदोर मंडी मध्ये आपण पाहिलं तर 25 रुपये किलो पर्यंत कांदे परवा दिवशी विकलेले होते. काल आवक वाढली, थोडासा भाव कमी झाला, परंतु जास्त काही कमी झाला नाही, भाव टिकून आहे. तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे पाहिलं तर तिथेही कांदा भाव सध्या सुधारलेले आहेत. म्हणजे उत्तरेकडील जे महत्वाचे मार्केट आहे तिकडे कांद्याचे भाव आपल्याला सुधारलेले दिसून येत आहेत. राहिला विषय साऊथकडे, तर साऊथकडे कांद्याचे भाव, आपल्या महाराष्ट्रातील कांदा हा साऊथकडे जास्त प्रमाणात जात असतो आणि तिकडे आपल्या कांद्याला सध्या बरे भाव हे मिळत आहेत. आता तिथे भाव आपल्या कांद्याचे कमी कधी होतात, ज्यावेळेस नवीन कांदा बाजारात येतो त्यावेळेस. आणि सध्या पाऊस तर आपल्याला माहित आहे, पुढे पाऊस सध्या नाही आणि पावसामुळे यावर्षी नवीन कांद्याचं गणित हे नेमकं कसं असणार याबाबत सविस्तर माहिती ज्यावेळेस मला मिळेल त्यावेळेस मी आपल्याला सांगेल. कारण माझा बळीराजावरती कधीही आपल्या शेतकरी मित्रांना चुकीची माहिती मी देत नाही. मला अजून त्याबाबत नवीन कांद्याची काही स्पष्ट अशी माहिती नाही, परंतु अजून लगेच नवीन कांदा बाजारात येणार नाही हे तर आपल्यालाही माहित आहे. त्यामुळे त्यात काही नवीन नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सध्याची परिस्थिती कांदा भावासाठी चांगली आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपण आपल्या कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा. थोडा थोडा कांदा बाजारात आपण विका असं माझं मत आहे. शेवटी आपला कांदा आहे, आपल्याला वाटलं आज विकायचा आज विका, किंवा आपल्याला वाटलं सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये आम्हाला कांदा विकायचा, आपण त्यावेळेसही विकू शकता. परंतु बरेच शेतकरी मित्र म्हणतात की आपण व्हिडिओ बनवा, आम्हाला सांगा, त्यामुळे मी माझं मत हे आपल्याला सांगत आहे. तर मित्रांनो, आणखी आपले काही प्रश्न असतील कांदा बाजारभावाविषयी किंवा कांद्याच्या विषयी आणखी काही आपले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका आणि त्यावरती व्हिडिओ बनवा असंही तुम्ही सांगा. तर आपण प्रश्न नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये ते घेऊया. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.